नमस्कार, माझं नाव विनायक शंकर पुजारी. माझ्या शाळेचं नाव आहे पिंपळगोरा प्राथमिक शाळा क्रमांक 54. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी स्त्रियांनी शिकणे म्हणजे महापाप समजले जायचे, पण तिथे सावित्रीबाईंनी यातना जुमानता शिक्षण घेतले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी विचारांना अनेकांनी विरोध केला, पण सावित्रीबाई मुळीच डगमगल्या नाहीत. मुलींना शाळेत शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली, शेणं मारली, तरी सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. त्यांनी मुलींच्या जीवनात कार्य केलं. त्याचबरोबर दीनदुबळ्यांना, शेतमजुरांना, अनाथांना, विधवांना आधार दिला. त्यांनी काव्य, फुले, सुभान, रत्नाकर अशी दर्जेदार पुस्तके लिहिली. त्यांनी एका विधवा स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेल्या यशवंतरावच्या मुलाला दत्तक घेतले. अखेर 10 मार्च 1897 रोजी प्लेग पीडित रुग्णांची सेवा करताना त्यांचा प्लेग झाला आणि वयाच्या 66व्या वर्षी थोर ज्ञान माऊली काळाच्या पडद्याआड गेली. आज सावित्रीबाई जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार रोम रोम भरून टाकतात. आज प्रत्येक मुलीने सावित्रीबाईपासून प्रेरणा घेऊन संकटाशी 2 हात करून जीवनात यशस्वी व्हावे. समाजात योग्य बदल घडवून आणण्यासाठी नेहमी झटावे, तरच सावित्रीबाईंचे कार्य खऱ्या अर्थाने सफल होईल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.